नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान असा हा मऊ लुसलुशीत शिरा बनवून तयार झालेला आहे। त्याला रंगही खूप छान आलेला आहे। तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शिवाय फक्त 2 चमचे तुपाचा वापर करून आपण हा शिरा बनवून तयार केलेला आहे। तुम्हाला जर झटपट प्रसादासाठी काही बनवायचं असेल तर तुम्ही हा गव्हाच्या पिठाचा छान असा शिरा बनवून तयार करू शकता। गव्हाचं पीठ तर सगळ्याच्याच घरी अवेलेबल असतं। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला सुरुवातीला इथं साखरेचं पाणी करून तयार करायचं आहे। त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे। यामध्ये 2 वाटी पाणी घालणार आहे। 2 वाटी पाणी, त्यासाठी 1 वाटी साखर घालायची आहे। साखर इथं मी पाऊण वाटी घेतलेलं आहे। मी थोडंसं कमी गोड केलेलं आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं साखर घालू शकता। आता याचा पाक वगैरे करून घ्यायची गरज नाही, फक्त आपल्याला साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। इथं आता साखर पाण्यामध्ये विरघळून झालेली आहे। पूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळलेली आहे। आता हे पाणी मी साईडला ठेवते आणि त्याच गॅसवरती इथं कढई ठेवून यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता या 2 चमचे तुपामध्ये आपल्याला छान असा हा शिरा बनवून घ्यायचा आहे। आता इथं सुरुवातीला इथं मी 4 ते 5 काजू घालणार आहे। हे काजू छान असे सोनेरी रंगावरती या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। हलकासा सोनेरी रंग आला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये छान अशा तुपामध्ये फ्राय करून घालू शकता। याच तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीच्या सहाय्याने इथं मी पाणी आणि साखर मोजलेली आहे ना, त्याच वाटीने इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। आता हे पीठ इथं मी तुपामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ छान असं ब्राऊन रंगावरती आपल्याला छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। गॅस हा अगदीच कमी ठेवायचा आहे। एक 10 ते 15 मिनिटात हे पीठ छान असं भाजलं जातं। सतत हलवत किंवा सतत असं मिक्स करत हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। एक 10 मिनिटं झालेले आहे। तुम्ही इथं बघू शकता पिठाचा रंग असं बदलायला लागलेला आहे। छान असा त्याला ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपलं हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे। टोटल 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला मागाशी जे साखरेचं पाणी बनवून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे। परंतु पाणी घालायच्या आधी इथं मी गॅस बंद केलेला आहे, जेणेकरून हे पाणी आपल्याला अंगावरती उडून येणार नाही, त्याची पहिली काळजी घ्यायची आहे। आता हे पाणी मी या पिठामध्ये सगळं घातलेलं आहे। आता लगेच गॅस चालू करायचा आहे आणि हे पीठ या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जरी सुरुवातीला खूप पातळ वाटत असेल ना, जसं आपण मिक्स करू तसं छान हा शिरा घट्ट होत जातो। तुम्ही इथे बघू शकता हळूहळू हे छान असा हा शिरा घट्ट होत चाललेला आहे। हा शिरा असाच परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत या शिऱ्याला तूप सुटत नाही तोपर्यंत हा शिरा आपल्याला कमी गॅसवरती छान असा परतत राहायचा आहे। एक 5 मिनिटं झालेले आहेत। इथं तुम्ही बघू शकता छान असा शिरा परतून झालेला आहे। त्याला असं तूपही सुटायला लागलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता छान असं तूप सुटलेलं आहे आणि शिरा हा कढईला अजिबात चिटकत नाही। छान असा हा आपला शिरा 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतो। छान असा हा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे। इथं मी एका प्लेटमध्ये त्याला छान असं प्लेटिंग केलेलं आहे। काजूचा वापर इथं मी डेकोरेशनसाठी केलेला आहे। तुम्ही यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता। मस्त छान असा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा आणि 2 चमचे तुपाचा वापर करून हा छान असा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार होतो। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाचा वापर जास्तही करू शकता। इथं बघू शकता किती छान असा हा शिरा बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच आणखी एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत